नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, आता 10वी बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने चर्चा करतोय अप्रिशिएशन ऑफ द पोएम. सर्व कवितांचं अप्रिशिएशन मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत. त्या कवितेमध्ये टायटल, त्याचबरोबर त्या कवितेच्या कवीचं नाव आपल्याला लिहायचं असतं. त्याचबरोबर तुम्हाला रायमिंग स्कीम कशी तयार करायची, जरी तुम्ही रायमिंग स्कीम विसरलात एखाद्या पोएमची, तरी ती कशी तयार करायची यावरती आपण चर्चा करणार आहोत. सगळ्या कवितांचं आपण या ठिकाणी अप्रिशिएशन डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो लक्षात घ्या की जर तुम्ही आपला WhatsAppचा चॅनल जर का फॉलो नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी WhatsAppच्या चॅनलची लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला WhatsAppला फॉलो करा, कारण त्याच्यावरती सगळे अपडेट मी देत असतो बोर्डाच्या परीक्षेच्या. तर बघा या ठिकाणी अप्रिशिएशन लिहित असताना आपल्याला काय करायचं बघा, म्हणजे बघा या प्रश्नामध्ये पुस्तकामधील प्रश्न क्रमांक 3A मध्ये दिलेली कविता सोडून इतर कोणत्याही एक कविता तुम्हाला अप्रिशिएशनसाठी म्हणजे रसग्रहणासाठी दिली जाईल. त्या कवितेचे रसग्रहण त्यासोबत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचे असते. म्हणजे मुद्दे दिलेले असतील, त्या मुद्द्यांच्या आधारे अप्रिशिएशन करायचं आहे. त्यासाठी कवितेच्या विविध अंगांची वैशिष्ट्यांचा आणि घटकांची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे विविध अंगांची आणि वैशिष्ट्यांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक कवितेचे रसग्रहण करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कवितेमध्ये अलंकार कुठले वापरले, फिगर ऑफ स्पीच, त्याबरोबर त्या कवितेची तुम्हाला रायमिंग स्कीम काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. 5 गुणांसाठी असलेला हा प्रश्न आहे. त्याच्यातला हा पहिला प्रश्न बघा. रीड द गिव्हन पोएम अँड राइट इट्स अप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स. तर याच्यामध्ये हे 5 पॉइंट शक्यतो दिले जातात. पहिला पॉइंट टायटल. आता इथे तुम्हाला कसे मार्क मिळतात बघा. पहिला टायटल आहे, त्याला तुम्हाला अर्ध्यापैकी अर्धा मार्क 100% मिळणार, कारण टायटल तिथंच असतं. दुसरी गोष्ट तुम्हाला दिलेलं असतं नेम ऑफ द पोएट तिथंच असते. त्याच्यामुळे इथे पण तुम्हाला अर्धा मार्क. मित्रांनो हा अर्धा आणि अर्धा मार्क 1 मार्क प्रत्येकाला मिळू शकतो, प्रत्येकाला. असा कुठलाच मुलगा आपला नसणार आहे की त्याचे 1 मार्क जातील. इथं 1 मार्क सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी मिळाले पाहिजे, कारण प्रश्नात तिथल्या तिथं उत्तर आहे. टायटल आणि हे लिहायला. त्याच्यानंतर रायमिंग स्कीममध्ये सुद्धा तुम्हाला 1 मार्क कंपल्सरी मिळाला पाहिजे. का माहितीये का? कारण प्रत्येकाची रायमिंग स्कीम पाठ करा आणि रायमिंग स्कीम कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला पाठ करायची पण गरज नाही रायमिंग स्कीम. कशी तयार करायची ते सांगणार आहे. फक्त जिथं फ्री वर्स असेल कविता, तिथं तुम्हाला फ्री वर्स लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच. प्रत्येक कवितेमधले 2-2 फिगर ऑफ स्पीच पाठ करून ठेवा. तिथं तुम्हाला 1 मार्क मिळतील. म्हणजे अप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये हे 3 मार्क प्रत्येकाला मिळतात. 3 मार्क 5 पैकी प्रत्येकाला मिळतात. आता फक्त हे 2 मार्क आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क तिथे मिळेल. म्हणजे 4 मार्क तर आरामात आहे. मिनिमम 4 मार्क तुम्हाला इथे मिळू शकतात. तर चला आता आपण जाऊयात प्रत्यक्षात काही उदाहरणांकडे. कारण सेंट्रल आयडिया आणि थीम लिहायचे 2-3 लाईनीमध्येच लिहायचे फक्त. बघा, आता याच्यामध्ये बघा, की इथे दिलंय, की बाबा ईच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग ही कविता आहे. या कवितेचं नाव काय बाबा? कवितेचं नाव. पहिला पॉइंट बाबा तुम्हाला विचारला, ही कविता दिली. या कवितेचं नाव काय बाबा? पहिला पॉइंट तुम्ही लिहिला. कवितेचं नाव टायटल लिहिलं. कवितेचं टायटल काय? अ टीनेजर्स प्रेयर. आणि नेम ऑफ द पोएट पण या ठिकाणी इथं दिलंय. नेम ऑफ द पोएट पण जे मॉर्स दिलेलं असतं. आता याच्यानंतर रायमिंग स्कीम. तिसरा मुद्दा काय बाबा? रायमिंग स्कीम. आता रायमिंग स्कीम कशी ओळखायची बघा सांगतो. रायमिंग स्कीम जर तुम्ही बघितली, तर रायमिंग स्कीम कशी ओळखायची? ट्रिक आहे. पहिली गोष्ट, हा जो बिगिनिंगचा पहिला शब्द असेल त्याला तुम्ही ए म्हणायचं. सरळ ए म्हणायचं. काय न करता त्याला म्हणायचं ए. बाबा तू ए आहे. बरोबर? त्याला ए म्हटलं, की त्याच्यानंतर पुढचा बघा मेक. आता हा जो मेक आहे, हा मेक जो आहे तो बिगिनिंगला राईम आहे का? हा मेक बिगिनिंगला राईम नाहीये. त्याच्यामुळे मग याला आपण बी म्हटलं. जर बिगिनिंगला राईम असतं तर त्याला एच म्हटलं असतं. चूज. आता चूज बघा, हा जो तिसरा जो शब्द आहे चूज. हा चूज बिगिनिंगला राईम आहे का? नाही. हा मेकला राईम आहे का? नाही. हा पण दोघांपैकी कोणालाच राईम नाहीये. त्याच्यामुळे याला आपण सी म्हटलं. जर समजा हा ए ला राईम असतं तर ए म्हटलं असतं. बी ला राईम असतं तर बी म्हटलं असतं. पण कोणालाच राईम नाही म्हणजे सी. तिघ जण कोणालाच राईम नाहीये. आता टेकचा जर विचार केला, टेक हा कोणाला राईम आहे? बिगिनिंगला आहे का? नाही. मेकला आहे. टेक हा मेकला राईम आहे. आणि मेक म्हणजे बी आहे. म्हणजे इथं मी बी लिहिलं. काय मिळाली मला रायमिंग स्कीम? ए, बी, सी, बी. मग रायमिंग स्कीम काय बाबा या ठिकाणी? ए, बी, सी, बी ही रायमिंग स्कीम आहे. तर अशा प्रकारे रायमिंग स्कीम ओळखता आली पाहिजे. जसं लॉर्ड. लॉर्डला मी ए म्हटलं. लॉर्डला सी राईम आहे का? नाहीये. मग याला बी म्हटलं. त्याचबरोबर राईट, लॉर्डला पण राईम नाहीये, सीला पण नाहीये. म्हणून याला मी म्हटलं सी. आता मी कोणाला राईम आहे? मी सीला. सी हा बी आहे. मग या ठिकाणी काय झालं? ए, बी, सी, बी. म्हणजे इथं रायमिंग स्कीम काय बाबा? ए, बी, सी, बी ही रायमिंग स्कीम आहे. संपला विषय मित्रांनो.
अशा पद्धतीनं आपल्याला रायमिंग स्कीम ओळखता आलं पाहिजे. इथे तुम्हाला आरामात मार्क मिळू शकतात. रायमिंग स्कीमचे 1 मार्क तुमच्या खात्यात आरामात जमा होऊ शकतात. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढचा एक मुद्दा असतो फिगर ऑफ स्पीच. आता त्या कवितेचा जर तुम्ही विचार केला तर बघा, या कवितेमध्ये आपण जे काही मुद्दे आता बघितले त्या मुद्द्याला अनुसरून इथे बघा अ टीनेजर्स प्रेयर. इथे याच्यामध्ये 1 मिनिट बाबा काय झालं? हां. अ टीनेजर्स प्रेयर. अ टीनेजर्स प्रेयर याच्या टायटल लिहिलं अ टीनेजर्स प्रेयर 1 मार्क मिळाले. जे मोर त्याचं नाव अर्धा मार्क मिळाले. अर्धा आणि अर्धा हा 1 मार्क तुम्हाला मिळाला. 1 मार्क बाबा तुम्हाला आरामात मिळाला तिथल्या तिथं होतं. मग रायमिंग स्कीम लिहिताना लिहायचं तर रायमिंग स्कीम ऑफ द पोएम ए नुसतंच ए नाही लिहायचं. असं लिहायचं द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज ए म्हणजे इथे पण तुम्हाला 1 मार्क मिळाला. 1 आणि 1 2 मार्क मित्रांनो तुम्हाला आरामात मिळाले. 2 मार्क तुमचे कुठंच जाणार नाही. तिसरा जो प्रश्न आहे फिगर ऑफ स्पीच. या कवितेमध्ये अपोस्ट्रोफी आणि इन्व्हर्जनचा वापर केलेला आहे. प्रत्येक कवितेचे 2-2 फिगर ऑफ स्पीच पाठ करा मित्रांनो. तुम्हाला खूप फायदा होईल. 2-2 फिगर ऑफ स्पीच पाठ करा. फायदा खूप होईल. ओके. तर बघा याच्यामध्ये आता थीम अँड सेंट्रल आयडिया. फिगर ऑफ स्पीच लिहिलं थीम आणि सेंट्रल आयडिया. याची थीम काय बाबा? या ठिकाणी द थीम ऑफ द पोएम इज टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राइट डिसिजन. म्हणजे एका लहान मुलाचा डिलेमा आहे, की बाबा त्याला निर्णय घ्यायचा आहे. खरा जो जो योग्य निर्णय घ्यायचा आहे, की बाबा नेमका कुठला मार्ग निवडू योग्य निर्णय घेण्यासाठी, हा त्याला पडलेला एक प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स फुल्ली ऑन हिम. आणि ही सगळी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे निवडायची हा मार्ग, ती सगळी त्याच्यावरती आहे. आणि अ रॉंग डिसिजन मे रन द होल लाईफ. हेन्स द टीनेजर्स इन द पोएम प्रे टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गाईडन्स. आणि यामुळे जो टीनेजर जो लहान मुलगा आहे तो प्रे करतोय. तो देवाकडून या ठिकाणी हे मागतोय, प्रार्थना करतो देवाकडे, की देवा मला माझा जो मार्ग मी निवडलेला आहे, निवडायचा आहे मला मार्ग, तो योग्य मार्ग निवडण्यासाठी मला मदत कर. अशी हेल्प तो देवाकडून मागतोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला या टीनेजर्स प्रेयरचं तुम्हाला या ठिकाणी अप्रिशिएशन लिहिता येईल. त्याच पद्धतीनं मी बघा इतर कवितांचं पण अप्रिशिएशन तुमच्यासाठी आणलंय. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. टायटल काय? टायटल ऑफ द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट. नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा. आणि रायमिंग स्कीम इन दिस पोएम दिस पोएम इज अ फ्री वर्स. मग इथं लिहायचं दिस पोएम इज अ फ्री वर्स जर असेल तर इथे लिहायचं दिस पोएम इज अ फ्री वर्स असं लिहायचं. विषय संपला. नो राईम स्कीम दिस पोएम इज अ फ्री वर्स. त्याच्यावर फिगर ऑफ स्पीच काय? रिपिटेशन, अलिटरेशन आणि अपॉस्ट्रोफी हे 3 आहेत. आणि सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द लोनलीनेस of the child in a remote village untouched by modern amenities. Anim- Amenities. Okay, the child is too far from the modern urban life that even his remedy for the plight of his villagers seem quite innocent and plain. तर या ठिकाणी आता हे तुम्ही पाठ करा. मी तुम्हाला पटापट दाखवतो. बाकी थीम आणि सेंट्रल आयडिया तुम्ही पाठ करायचा प्रयत्न करा. आता या सगळ्यांचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे पाठ करा. सगळ्यांचं या ठिकाणी अप्रिशिएशन बघा, बघून घ्या. जसं यू स्टार्ट डाइंग स्लोली त्याचं बाबा या ठिकाणी टायटल आहे. पोएमचं नाव आहे आणि ही सुद्धा पोएम जी आहे फ्री वर्समध्ये आहे. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये अपोस्ट्रोफी, रिपिटेशन अँड हे 2 लिहिले तरी चालेल. अपोस्ट्रोफी, रिपिटेशन 2 लिहून टाका. डोक्याला ताप नाही. 2च लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खाली सेंट्रल आयडिया आहे. तिसरा जर आपण बघितली पुढची द ट्विन्स. ही ट्विन्स आहे. बाबा टायटल आहे. कवीचं नाव आहे आणि ए-बी. तर याच्यामध्ये जी काही रायमिंग स्कीम आहे ती ए-बी आहे. आणि अलिटरेशन आणि हायपरबोल हे 2 फिगर ऑफ स्पीच आणि बाकी त्याची सेंट्रल आयडिया तुम्ही पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याकडं, पुढची पोएम जी आहे ती आपल्याकडे आहे बाबा ये लवकर. हां. इफ जी पोएम आहे त्याच्यामध्ये तिचं नाव आहे, त्याच्या पोएटचं नाव आहे. या 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्याच असतात. त्याच्यानंतर द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज ए अँड ऑल अदर 5 स्टांजा इज ए म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये रायमिंग स्कीम तुम्हाला मिळेल आणि पुढचे जे सगळे स्टांजाज आहेत त्यांची रायमिंग स्कीम ए इथं. त्याच्यानंतर याचे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी तुम्हाला दिसतात ते सगळे तुम्ही पाठ करून ठेवा आणि सेंट्रल आयडिया सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो इफ नंतर आपल्याकडं पुढची जी पोएम आहे आपल्याकडे ती आपण बघूयात. पण याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला उपयोगी पडेल. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवे. आता याच्यामध्ये स्नोवे एव्हरी. आता याच्यामध्ये बघा ही जी कविता आहे तिचं नाव आहे, कवितेचे पोएट आहे. रायमिंग स्कीम या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या 3 स्टांजामध्ये ए आहे आणि फायनल स्टांजामध्ये ही आहे. त्याच्यानंतर पुढे बघा इन्व्हर्सन आणि अलिटरेशन 2 फिगर ऑफ स्पीच आहे आणि तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती सेंट्रल आयडिया पण दिसते. ती पाठ करून ठेवा. पुढचा जर तुम्ही बघितलं पुढची पोएम आपल्या समोर या ठिकाणी आहे. 3.3 नंतर आपल्याकडे पुढची पोएम आहे द वर्ल्ड इज माइन. याच्यामध्ये टायटल जर बघितलं तर ते आहे वर्ल्ड इज माइन. त्याच्यानंतर त्यांचे पोएटचं नाव आहे. रायमिंग स्कीम जर बघितली तर इथं
पहिल्या स्टांजामध्ये ती ए, ए, बी, बी, सी, सी आहे. सेकंड स्टांजामध्ये ए, ए, बी, बी, सी, सी आहे आणि थर्ड स्टांजामध्ये ए, ए, बी, बी, सी, सी आहे. सगळीकडे तीच आहे आणि फोर्थ स्टांजामध्ये ए, ए, बी, सी, सी अशी या ठिकाणी आपल्याला दिसते. ठीक आहे. पुढचा बघा, बाकी फिगर ऑफ स्पीच जे आहे ते आपल्याकडे अपोस्ट्रॉफी आणि इन्व्हर्जन आहे आणि सेंट्रल आयडिया खाली दिलेली आहे. पुढची कविता आपल्याकडे 4.1 नंतर पुढची कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. याच्यामध्ये टायटल आहे, पोएट आहे आणि पहिला, तिसरा आणि 5वा स्टांजा याच्यामध्ये एबी एबी ही रायमिंग स्कीम आहे आणि शेवटचा जो स्टांजा आहे सेकंड आणि फोर्थ स्टांजा आणि सिक्स स्टांजा जी आहे त्याच्यामध्ये एबीसीबी आहे. ओके. तर पुढे फिगर ऑफ स्पीच इथं दिलंय, टॉटॉलॉजी आहे, रिपिटेशन आहे, हे 2 लिहिले तरी चालेल आणि सेंट्रल आयडिया इथं दिलेली आहे. पुढचा एक या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याकडे एवढेच साधारणतः पोएम आहेत, ज्या पोएमवरचे आपण फिगर ऑफ स्पीच पाहिलेले आहेत. तर हे सगळे स्क्रीनशॉट व्यवस्थित ठेवा आणि पाठ करा. तुम्हाला खूप फायदा होईल. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.